यांना आपण पाहिलं व त्यानंतर आम्ही विनंती करू माननीय श्री जुगरेवाडीचे पोलीस पाटील माननीय श्री जनार्दनजी पारधी यांना विनंती असेल की आपण यायचं या ठिकाणी आपल्याही या ठिकाणी आपण आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषक आणि या चषकाच्या वतीनं आपल्या या ठिकाणी नक्कीच यशोचित मान सन्मान केले जात आहे तर आपल्याला विनंती असेल नक्कीच आमच्या वतीनं आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे व त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेत आज पंचांच्या कामगिरीमध्ये पाहिलं त्या पंचांचं या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं आपण यशोचित मान सन्मान करणार आहोत तर नक्कीच अनंता गावंडा यांनाही विनंती असेल आपण यायचं आहे या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आपल्या या स्पर्धेच्या वतीनं यशोचित मान सन्मान केलं जाईल तर या ओनरला विनंती करू आपण यायचं या ठिकाणी आपलंही आमदार चषकामध्ये यशोचित मान सन्मान केलं जाईल खूप चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहायला मिळाली आहे गेल्या 4 दिवसामध्ये कोणत्या प्रकारचा अडथळा नाही आहे अगदी स्पष्टपणे सर्व काही पाहायला मिळालं आहे कौतुक केलं जातं या वाहिनीचं वरती असताना वाचवले गेले व कठीण असे कॅचेस मात्र पकडले गेलेत तर नक्कीच तो बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहोत खऱ्या अर्थानं नक्कीच 384 खेळाडू या ठिकाणी या खेळाडूंचा नक्कीच समावेश आपण पाहिला या स्पर्धेत तब्बल 32 संघ होते आणि त्या खेळाडूंपैकी एक लकी खेळाडू ठरलाय ज्यांना खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेत आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फिल्डर बेस्ट फिल्डर ठरलाय तो म्हणजे टीम किशोर 11 खरवईचा ऋषिकेश अर्थात शेरा
तर चला खरवई टीम टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी केली गेली. तर हे पारितोषिक आम्ही देण्यासाठी विनंती करू. या ठिकाणी उपस्थित आमचे मान्यवर माननीय श्री नक्कीच माननीय श्री रामजी बांगर यांना आम्ही विनंती करू. जे आदिवासी जिगरी ग्रुपचे जे संस्थापक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक आपण देणार आहोत. या स्पर्धेचा उत्कृष्ट फिल्डर बेस्ट फिल्डरचा किताब जातोय तो म्हणजे खरवई टीमचा ऋषिकेश जो नौका खेळाडू आहे. अतिशय चांगले कॅच पकडले गेले, कोणत्या प्रकारची चूक पाहायला मिळाली नाहीये. आणि नक्कीच आपण ऋषिकेश सोबत थोडीशी चर्चा करूयात. तर नक्कीच मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जात आहे. अभिनंदन ऋषिकेश. तर ऋषिकेश सोबत आपण थोडीशी चर्चा करूयात. तर ऋषिकेश, खऱ्या अर्थानं आपण नौके खेळाडू आहात आणि या स्पर्धेत खेळलात. पहिल्यांदा प्रश्न विचारा, या स्पर्धेत खेळत असताना ही स्पर्धा कशी वाटली तुम्हाला? चांगलीच वाटली मला. आणि मला माहीत नव्हतं का हे भेटणार आहे माझं. नक्कीच स्पर्धात खेळताना मात्र टीमचं तुमचं मॅनेजमेंट कसं होतं? नक्कीच या ठिकाणी नौके खेळाडू आहेत मात्र थोडीसे लाजत आहेत, परंतु या ठिकाणी तुमचा टीमचा खेळ कशा प्रकारे झाला या स्पर्धेत? थोडी चुकी झाली. बॉलिंग अटॅक त्यामध्ये थोडी चुकी झाली. नक्कीच खूप चांगलं वक्तव्य आपण केलं. तर त्यानंतर आपण जाऊयात या स्पर्धेचा जो नक्कीच त्यानंतर या स्पर्धेचा आपण उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे वळणार आहोत. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो म्हणजेच आपण पाहू शकता ज्याने गोलंदाजी करत असताना खूप चांगले षटक फेकले गेले, कमीत कमी धावा फेकल्या, कमीत कमी धावा खर्च केल्या व त्यानंतर चांगले विकेटही टिपले गेलेत. आणि नक्कीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेत कंजूस गोलंदाजी केली गेली आहे. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो म्हणजेच जय बोले खुशिवली संघाचा दिलीप भगत ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. तर माननीय श्री दशरथजी निरगुडे यांना आम्ही विनंती करू की आपला शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. नक्कीच दारोला गावचे जे पोलीस पाटील आहेत नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण दिलीपला या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कूलर देणार आहोत. आणि या कूलरचं सौजन्य आम्हाला लाभले गेलं माननीय श्री हरिश्चंद्र निरगुडा जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून आम्हाला हे कूलर लाभले गेलं. नक्कीच मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि आपण लगेचच दिलीपकडेही जाणार आहोत. नक्कीच मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नक्कीच दिलीप भगत सर्वात प्रथम अभिनंदन. आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला आहे. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत खेळत असताना नक्कीच कसं वाटलं आणि ही स्पर्धा कशी वाटली? हारलो त्याचं दुःख नाही. आम्ही प्रयत्न केला, जर धावा डिपेंड करण्याचा प्रयत्न तर केलाच आम्ही. आणि अशा प्रकारची आमची जी प्रगती झाली आहे ती करतच राहू, पुढे याच्या पुढेही करत राहू. आणि माझ्या टीमला एकच मी सांगेन, समोर कितीही मोठा असू दे किंवा कितीही छोटा असू दे, शेवटपर्यंत लढायचं हेच माझं वाक्य. थँक्यू. आणि आपल्या या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि सातत्याने आम्ही दरवर्षीप्रमाणे खेळत असतो. याही वर्षी खेळलो, गेल्या वर्षी रनरअप झालेलो, यावर्षी थर्ड प्राईज आला. सातत्याने हा ग्राउंड आमच्यासाठी लकी आहे खूप. नक्कीच अभिनंदन. आणि अभिनंदन टीम खुशिवली. तर बेस्ट बॉलरचा किताब दिलीप भगत ठरलाय जो खुशिवलीचा आहे. परंतु त्यानंतर आपण जाऊयात या स्पर्धेचा बेस्ट बॅटर अर्थात उत्कृष्ट फलंदाज. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना अगदी खोऱ्यानं धावा जमा केल्या आणि सातत्यानं आपली विकेट मात्र क्रीजवरती थांबवली गेली आहे. आणि अप्रतिम असा खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आहे आणि त्यांच्या धावा खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी महत्त्वाच्या ठरल्यात. तर या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज याचा किताब आपण देऊयात. तर या स्पर्धेचा अर्थात आमदार चषकाचा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय तो म्हणजेच टीम आहे साफीवाडी आणि खेळाडू गुरुनाथ उघडा ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. तर नक्कीच या ठिकाणी आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे
उत्कृष्ट फलंदाज जे कूलर आहे व चषक ते देऊन आपण दिले. नक्कीच या ठिकाणी आपण गुरुनाथला सन्मानित करूयात. आणि एक कूलरचं सौजन्य मला लाभले गेले ते म्हणजे श्री भगवानजी निरगुडा जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत. नक्कीच धन्यवाद. तर आपण जाऊयात या ठिकाणी गुरुनाथ यांच्याकडे. तर नक्कीच गुरुनाथ, आजचा दिवस खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी लकी होता. म्हणजेच पहिली मॅच आम्ही तुमची पाहिली, 1 बॉल 3ची गरज असताना तुम्ही तिथे मॅच जिंकवली आणि तुमच्या धावा खऱ्या अर्थानं या स्पर्धेत महत्त्वाच्या ठरल्या आणि सेमीफायनलचाही सामना त्याच प्रकारे राहिला आहे. तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेत खेळत असताना तुम्हाला कसं वाटलं आणि हे आपलं आयोजन कसं वाटलं गेलं? खरं तर आमची एंट्री नव्हती इथं, तर संघ कमी होते. आम्ही त्याला सांगितलं की आम्हाला एंट्री द्या, तर एंट्री दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांचे. आणि नक्कीच आपल्या या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा तर खूप छान आहे. नक्कीच अभिनंदन. तर नक्कीच खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी केली गेली आहे, ते म्हणजेच गुरुनाथ यांच्या माध्यमातून. तर त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेचा 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करू. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, ते म्हणजेच माननीय श्री एकनाथजी शिंदे यांना विनंती असेल की आपलं एकनाथजी शेंडे यांच्या माध्यमातून आपण यांच्या शुभ हस्ते आपण 4थ क्रमांक देऊयात. तर टीम खरवेला विनंती असेल, संपूर्ण स्क्वॉड आपण यायचं आहे या ठिकाणी व्यासपीठावरती टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे आणि संपूर्ण टीमला मात्र या ठिकाणी ह्या 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाईल. तर अभिनंदन टीम खरवई, या ठिकाणी 4थ क्रमांक या ठिकाणी नक्कीच आपण पटकावला गेला. तर खरवई टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल, उमेश या आपण या ठिकाणी कॅप्टन होते आणि उमेश सोबत आपण थोडीशी चर्चा करूयात. सर्वात प्रथम उमेश, या ठिकाणी नक्कीच पहिला प्रश्न असेल की या स्पर्धेत खेळताना आणि ही स्पर्धा कशी वाटली? खेळताना जरा बरं वाटलं. यावर्षी 4था मारलाय, पुढच्याला पहिला मारायचा प्रयत्न करू. आणि इथे या स्पर्धेत खेळताना ही स्पर्धा कशी वाटली? चांगलं वाटले. नक्कीच थँक्यू आणि अभिनंदन उमेश. आजचा 4था नंबर माझ्या मुलाच हारलो, मीच कॅच सोडले. नक्कीच अभिनंदन टीम खरवई, परंतु हार्ड लक, शेवटच्या मोमेंटला मॅच पराभूत झाले आणि या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक नक्कीच या ठिकाणी देऊयात. या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावलाय तो म्हणजेच जय भोले कुशिवली टीम. या टीमला विनंती असेल आपण यायचा या ठिकाणी आणि मान्यवरांना विनंती असेल तर जुगरेवाडी गावाचे नक्कीच पोलीस पाटील आहेत, त्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन आपण जय भोले खुशिवली टीमला इथे सन्मानित करायचं आहे. तर अभिनंदन टीम खुशिवली. तर या ठिकाणी आपण लगेचच पुढील पारितोषिकाकडे वळणार आहोत. नक्कीच अभिनंदन दिलीप आणि अभिनंदन पुन्हा एकदा खुशिवली टीम. तर या स्पर्धेचा 2य क्रमांक आपण देणार आहोत. तर या स्पर्धेत खऱ्या अर्थानं शुक्रवारच्या दिवसात चांगला खेळ पाहायला मिळाला, तो म्हणजेच टीम जुगरेवाडीकडनं आणि खऱ्या अर्थानं तोच खेळ काम पाहायला मिळाला आहे. तर जुगरेवाडी टीमला विनंती असेल यायचा, आपण संपूर्ण स्क्वॉडला विनंती असेल यायचं आहे आणि या ठिकाणी आम्ही हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करू.
माननीय श्री दशरथजी निरगुडे यांना विनंती असेल की आपला शुभ असते या ठिकाणी आपण हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन आपण जुगरेवाडी टीमला सन्मानित करायचं आहे. अभिनंदन जुगरेवाडी टीम, या स्पर्धेचा रनरअप संघ ठरलाय. सातत्यानं चांगला खेळ मात्र प्रत्येक स्पर्धेत पाहायला मिळतोय. तीच टीम जुगरेवाडी संघ आपण पाहतो आहोत स्क्रीनवरती. अभिनंदन पुन्हा एकदा. तर या ठिकाणी आपण आता वळणार आहोत. खरं अर्थानं सर्व खेळाडूंच्या नजरा असतात मॅन ऑफ द सिरीज, आणि त्या मॅन ऑफ द सिरीजचा आपण या ठिकाणी पुरस्कार देणार आहोत. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवर नक्कीच रामचंद्रजी बांगार साहेबांना विनंती असेल पुन्हा एकदा की आपल्या शुभस या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज चे पारितोषिक देण्यासाठी यायचं आहे. तर या स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय, ज्यानं खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना 58 रन्स आणि त्यात नंतर 4 विकेट घेतले गेलेत. खूप चांगला खेळ मैदानाच्या आत दाखवला. बॅटिंग करताना लाजवाब बॅटिंग आणि गोलंदाजी करताना सुद्धा कंजूस गोलंदाजी आणि विकेट टिपले गेलेत. तर जुगरेवाडी टीमचा खेळाडू प्रवीण सावळा ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. मालिकावीरसाठी आपण कूलर पाहतायत. कूलरचे नक्कीच आम्हाला या ठिकाणी सौजन्य लाभले गेले. नक्कीच माननीय श्री सुनीलजी शेंडे यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक लाभले गेले. ग्रामपंचायत अधिकारी अंबरनाथ यांच्याकडून मात्र हे कूलर लाभले गेले. अभिनंदन प्रवीण, या ठिकाणी खूप चांगला खेळ राहिलाय. तर नक्कीच आपण प्रवीणकडे सुद्धा जाणार आहोत. तर अभिनंदन प्रवीण, या ठिकाणी खूप चांगला खेळ राहिलाय. सर्वात प्रथम माझा प्रश्न असेल की या स्पर्धेत खेळताना आणि ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानेन की आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली होती. गेल्या वर्षी पण आम्हाला संधी मिळाली, परंतु आम्ही सेकंड राऊंडला हारलो होतो. पण यावेळेस आम्ही निश्चय केलेला की इथं क्वालिफाय होण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू, आणि आम्ही झालेलो आहे आणि या स्पर्धेचा रनरअप ठरलेलो आहे. अभिनंदन. या स्पर्धेत खेळताना कसं वाटलं तुम्हाला? या स्पर्धेत खेळताना 32 संघाचा सहभाग होता, परंतु सर्व संघ एकदम हाय लेवलचे होते. अंबरनाथ तालुक्यातील संघ म्हटले तर पुरेपूर हाय लेवलचे संघ आहेत आणि याच्यामध्ये खेळण्यासाठी मजा येते. नक्कीच. आणि तुमच्या टीमचा मात्र खेळ कशा प्रकारे झाला या मॅचमध्ये? आमच्या टीमचा खेळ तर सध्या मस्त चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे, त्यामुळं खेळण्यासाठी पोरं एकदम 100% देतात सगळ्याची. नक्कीच अभिनंदन. आणि अभिनंदन टीम जुगरेवाडी. तर या ठिकाणी आपण आता प्रथम क्रमांक या पारितोषिक यांच्याकडे बोलणार आहोत. तर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय तो म्हणजे साफेवाडी टीम. तर संपूर्ण टीमला विनंती असेल आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तर या ठिकाणी आपण पाहतात लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळा आयोजित आमदार चषक, आणि या चषकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे चाफेवाडी संघ. अभिनंदन टीम चाफेवाडी. तर नक्कीच पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देताना आपण पाहतायत सुनीलजी शिंदे यांना, जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. नक्कीच अभिनंदन पुन्हा एकदा चाफेवाडी टीम. तर चाफेवाडी टीमच्या कॅप्टनकडे सुद्धा आपण बोलणार आहोत. तर नक्कीच चाफेवाडी संघ या ठिकाणी आपण पाहिलं तर आजच्या दिवसात खूप चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. चाफेवाडी टीमची मॅच मात्र प्रत्येक मॅच रफ अँड टफ पाहायला मिळाले, मग ते पहिली असो किंवा दुसरी असो किंवा तिसरी किंवा शेवटची मॅच, सर्वच मॅच रफ अँड टफ पाहायला मिळाला. सर्वच मॅच मात्र शेवटच्या बॉलपर्यंत आल्यात. आपण जाऊया कॅप्टनकडे. तर नक्कीच दिलीप, या स्पर्धेत खेळताना मात्र कसं वाटलं? चांगलं वाटलं खेळायला. त्यावेळी जे काही आम्हाला एंट्री दिली चांगलं वाटलं खेळायला. तर या स्पर्धेत आपल्या टीमचा मात्र खेळ कसा झाला? खेळ तर खूप छान झाला. सर्व बोला मेहनत घेतली, गुरुन जास्ती मेहनत घेतली. गुरु सुन्या मनोज. नक्कीच अभिनंदन टीम साफेवाडी. आणि या ठिकाणी आपण
शेवटच्या मॅच आणि सेमीफायनल टीमचा सामनावीर सर्वात प्रथम आपण सेमीफायनलचा सामनावीर देणार आहोत. माफी असावी, थोडा उशीर मात्र देतोय, परंतु सेमीफायनल टीमचा मॅन ऑफ द मॅच गुरु यांना विनंती असेल. गुरु या आपण. गुरु आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो म्हणजे सुनील. तर दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आपण यायचं एकत्र. सुनील. तर नक्कीच सेमीफायनल आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपण पाहता स्क्रीनवरती. अभिनंदन दोन्ही खेळाडूंचं मनपूर्वक आपण अभिनंदन करूयात. आणि आपण ही नक्कीच स्पर्धा पाहिली. खऱ्या अर्थानं लाजवाब स्पर्धा पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत खूप चांगला खेळ सर्व संघांनी केला. तर सर्व संघांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो, अभिनंदन पुन्हा एकदा करतो. आमदार चषक 2024 लिटिल स्टार क्रिकेट टीम धारोल यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा पाहायला मिळाली. लाजवाब आयोजन आणि या ठिकाणी ही स्पर्धा नक्कीच सहकारी मित्र व सर्व ग्रामस्थ यांना आमच्या सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणची महापूजा याही वर्षी दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी आयोजित केली आहे. तरी आपण सर्वांनी तीर्थप्रसाद व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी ठीक सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत जरूर यावं. ठिकाण जुगरेवाडी. आणि कार्यक्रम डबल बारी भजनाचा एक सुरेख असा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांना विनंती आहे, आग्रहाचं आमंत्रण आहे की आपण सत्यनारायणच्या महापूजेनिमित्त आपण जरूर येऊन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. ही आमची सर्व ग्रामस्थ मंडळ जुगरेवाडी व नवतरुण मित्र मंडळ जुगरेवाडी यांची विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू. तर या ठिकाणी आपण ही स्पर्धा नक्कीच समाप्त झाली असं आपण जाहीर करतोय. जय हिंद, जय आदिवासी, जय क्रिकेट. आणि जाताना सर्व संघांना विनंती आहे, जाताना मात्र सावकाश जायचं आहे, याची काळजी मात्र घ्यायची आहे. तर ही स्पर्धा या ठिकाणी